नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं शीतलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज मस्त रेसिपी घेऊन आली, ते म्हणजे होममेड पनीर कसं बनवायचं। तर बिना विनेगर टाकून घरच्या घरी मस्त होममेड पनीर बनवा है ना। तर मित्रांनो, पनीर खाण्याचे फायदे आपण याच्यात बघणार आहोत या व्हिडिओमध्ये। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा है ना। पनीर खाल्ल्यामुळे कोणत्या रोगाची उत्पत्ती होणार नाही आपल्या शरीरात, ते पण आपण बघणार आहोत। तर चला मित्रांनो, आता आपण रेसिपी स्टार्ट करू। तर मित्रांनो, अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकन जरूर दाबा है ना। तर चला मित्रांनो, रेसिपी स्टार्ट करू। तर इथं ना मी मित्रांनो 2 लिटर दूध घेतलेलं आहे। तर हे दूध मित्रांनो म्हशीचं दूध आहे। तर 2 लिटर दुधापासून ना मी इथं 250 ग्रॅम इथं मी पनीर काढलेलं आहे। तर चला मित्रांनो, आता काय करायचं माहिती आहे का, हे दूध ना मस्त आपल्याला पहिले उकडून घ्यायचं आहे चांगलं। तर उकडी आल्यानंतर काय काय करायचं काय काय नाही, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ना। तर मित्रांनो, भरपूर फायदे आहेत बरं पनीर खाण्याचे। तर मित्रांनो, पनीर बनवायचं आहे ना, तर त्यासाठी काय करावं लागते, दूध मस्त उकडू द्यायचं। तर दुधाला उकडी आली मस्त। तर आता काय करायचं, मी ना इथं 2 लिंबाचा रस घेतला, 2 लिंब घेतले, मस्त कापून पिळून घेतले। तर आता या लिंबाच्या रसामध्ये ना आपल्याला डायरेक्ट हे लिंबाचा रस टाकायचा नाही बरं दुधामध्ये। याच्यामध्ये थोडंसं 1 चमच पाणी टाकायचं आणि मग नंतर मिक्स करून घ्यायचं। मिक्स केल्यानंतर 1-2 चमच टाकून दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे ना। चांगली दुधाला उकळी आली ना, तर असे 2 चमच असे टाकून घ्यायचे, मग मिक्स करून घ्यायचं। तर मित्रांनो, पनीरमध्ये व्हिटॅमिन ए हे डोळे आणि त्वचेच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे असते। व्हिटॅमिन B12 जे लोक शाकाहारी आहेत ना, जे नॉनव्हेज वगैरे खात नाहीत, तर त्यांच्यासाठी B12 ना हा एक स्रोत आहे बरं। तर व्हिटॅमिन B12 हा रक्तपेशी निर्माण करते। तर मित्रांनो, व्हिटॅमिन B9 हे पेशी वेगळ्या करणे आणि वाढीसाठी महत्त्वाचे आहे। व्हिटॅमिन B1, B2, B3, B4, B5, B6, B7 हे बी जीवनसत्वे शरीरातील ऊर्जा उत्पादनामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडतात। तर मित्रांनो, व्हिटॅमिन डी हे कॅल्शियम शोषण्यास मदत करते, त्यामुळे आपली हाडं ना मजबूत होतात। तर मित्रांनो, असे हे पनीर खाण्याचे भरपूर फायदे असतात बरं। तर त्यासाठी पनीर हे खाल्लं पाहिजे, पण पनीर हे होममेड असलं पाहिजे बरं। बाहेरचं नाही घ्यायचं, पनीर होममेडच बनवा। तर मित्रांनो, बघू शकता धीरे धीरे हे पनीर बनून राहिलं, पण अजूनही 100% पनीर बनलं नाही आहे ना, कारण याच्यामध्ये दूध असं दिसून राहिलं। तर थोडंसं ना आपल्याला वेळ द्यावं लागते। म्हणतात ना, सब्र का फल मीठा होता है। तर बघू शकता मित्रांनो, पाणी एक साईड झालं आणि पनीर एक साईड झालं। तर आता हे 100% पनीर झालेलं आहे। तर मित्रांनो, बिना विनेगरचं मस्त लिंबू पिळून आपण घरी पनीर बनवलं। तर आता काय करायचं, गॅस बंद करून व्यवस्थित थंड झाल्यानंतर आपण हे पनीर काढून घेऊ आहे ना। तर हे जे पाणी आहे ना मित्रांनो, हे पाणी एवढं पौष्टिक आहे ना, हे याच्यामध्ये एवढे सारे गुणधर्म आहेत। तर हे पाणी अजिबात फेकून द्यायचं नाही। तर आपण काय करायचं, एक भांडं घ्यायचं, एक मोठी चाळणी घ्यायची, त्या चाळणीमध्ये पूर्ण पाणी गाळून घ्यायचं आणि पनीर गाळून घ्यायचं आहे ना। तर मित्रांनो, यामध्ये हे जे पाणी आहे ना, तर हे पाणी ना अजिबात फेकून द्यायचं नाही बरं। याच्यामध्ये ना खूप सारे प्रथिने असतात। तर या पाण्याचा वापर ना अनेक पदार्थामध्ये आपण करू शकतो। तर मित्रांनो, या पाण्याचा वापर ना आपण आटा जेव्हा भिजवतो ना, तर तेव्हा या पाण्याने जर तुम्ही आटा भिजवला ना, तर पोळी नाही संध्याकाळपर्यंत नरम राहते आणि खूप सारे असे प्रथिने याच्यामध्ये असतात, त्यामुळे आपल्याला पोषण मिळते। तर तुम्ही डाळ भात या पाण्यानं तुम्ही शिजू शकता है ना। आणि जेव्हा आपण ग्रेव्ही वगैरे बनवतो ना, चाहे समजा पनीर बनवला आपण, तर काही मटणाची भाजी वगैरे आपण बनवली नॉनव्हेज वगैरे, तर त्याच्यामध्ये जर त्या ग्रेव्हीमध्ये जर हे पाणी तुम्ही टाकलं ना, हे आंबट पाणी, काय जबरदस्त टेस्ट येते ना, 1 नंबर। तर मित्रांनो, मस्त हे पनीर ना चांगलं 2 ते 3 पाण्यानं स्वच्छ धुवून घेतलं। आता एखादा रुमाल घेऊ आपण, त्या रुमालमध्ये हे पनीर असं जमा करून याचा मस्त असा गोळा करू। याच्यातलं जे एक्स्ट्रा पाणी आहे ना, ते मस्त पिळून घेऊ। हे एक्स्ट्रा पाणी पिळल्यानंतर याचा ना असा मस्त घट्ट असा गोळा होऊन जाते। तर मित्रांनो, हे पनीरचं जे पाणी आहे ना, तर याचं तुम्ही सूप बी बनवून पिऊ शकता बरं। आणि आपल्या अंगणात जे झाडं असतात ना, तर त्या झाडाच्या मुळाच ठिकाणी जर हे पाणी तुम्ही टाकलं ना, तर त्या झाडाची वाढ होते। एवढं हे पाणी जबरदस्त आहे। तर मित्रांनो, आता काय करायचं, एक भांडं घ्यायचं। भांडं घेतल्यानंतर आहे ना, असे तुम्ही चाळणी वगैरे तुम्ही अशी घेऊ शकता है ना। ही चाळणी अशी म्हणजे फ्लॅट असली पाहिजे। तर त्याच्यावर हे पनीर असं व्यवस्थित थोडंसं फैलून द्यायचं आणि मग त्याच्यावर ना प्लेट ठेवून द्यायची, असं प्लेन बिलकुल ठेवून द्यायचं आहे ना। प्लेट ठेवून दिल्यानंतर एखादा खलबत्ता असा असते ना भारी भरकम वजनाचा, तो ठेवून द्यायचा आणि 2
ते 2.5 घंटे तुम्ही ठेवून द्या, तर 1 घंटा बी तुम्ही ठेवू शकता. पण 2-2.5 घंटे जर तुम्ही ठेवलं ना तर मस्त पनीर बनून रेडी होते. तर बघू शकता मित्रांनो 1 ते 1.5 तास झाला आता. तर चला आता पाहू आपण पनीर आपलं कसं सेट झालं. तर मी काही इथं जास्त वेळ काही ठेवलं नाही आहे ना. जास्त वेळ जर तुम्ही ठेवलं असतं ना 2 ते 3 घंटे, तर जे हे क्रॅश वगैरे पडले ना तर हे अजिबात पडले नसते. एकदम नरम हे पनीर आपलं बनून रेडी झालं असतं. तर मित्रांनो मस्त कट करून पाहू. तर बघू शकता काय मस्त पनीर हे बनलं. म्हणजे 2 लिटर दुधापासून मी ना इथं 250 ग्रॅम इथं पनीर मी बनवलेलं आहे. तर मित्रांनो खरोखर ना जबरदस्त हे पनीर घरच्या घरी रेसिपी बनते बरं. बाहेर जायची गरज नाही, बाहेरचं भेसळ खाण्याची गरज नाही आहे ना. तर घरच्या घरी आपल्या डोळ्याच्या समोर आपण हे पनीर बनवू शकतो आणि निवांत बिलकुल हे आपण खाऊ शकतो आहे ना, काहीही डाऊट न करता. नाहीतर बाहेरून जर पनीर आणलं ना तर टेन्शन येते की पनीरमध्ये काय मिलावट आहे का काय आहे बुवा, कसं केलं, किती दिवसाचं आहे. तर त्यासाठी ना मस्त घरच्या घरी बिना विनेगर टाकूनही पनीर जबरदस्त बनल्या जाते. ते फक्त लिंबाचा वापर करून, लिंबाच्या रसाचा वापर करून. तर बघू शकता मित्रांनो 1 नंबर असं स्मूथ हे पनीर बनून रेडी झालं आहे ना. तर मित्रांनो पनीर खाण्याचे खूप सारे फायदे आहेत बरं. तर पनीर खाल्ल्यामुळे आहे ना जो कर्करोग असते ना त्याचा धोका कमी होते. तर मित्रांनो पनीरमध्ये ना कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी असते बरं. त्यामुळे स्तनाचा जो कर्करोग असते ना तो टाळता येतो. तर त्यामुळे ना मैत्रिणींनो पनीर खाणं हे आपल्या महिलांसाठी ना खूप गरजेचं आहे बरं. कारण भरपूर अशा ज्या काही बिमाऱ्या असतात ना आपल्या महिलांसाठी, तर ते बिमारींना हे पनीर होऊ देत नाही. तर मित्रांनो अशी ही बहुगुणी पनीरची रेसिपी तुम्हाला कशी आवडली प्लीज कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक जरूर करा. तुमच्या मित्रमैत्रिणी शेअर नक्की करा. शेजाऱ्या पाजाऱ्याला बी शेअर करा. आणि तुम्ही जर नवीन आपल्या चॅनलवरती असताना चॅनल सबस्क्राईब जरूर करा. बेल आयकन जरूर दाबा ताकी जे बी मी व्हिडिओ टाकेल ना ते तुमच्यापर्यंत पयत येऊन जातील. तर आजचा व्हिडिओ इथं समाप्त करू. परत भेटू एका सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, बाय बाय.